इंग्रजी बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी जसं इतर शब्द किंवा पार्ट्स ऑफ स्पीच फार महत्त्वाचं असतं, त्या पार्ट्स ऑफ स्पीचमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट आणि टॉपिक म्हणजे प्रिपोजिशन्स. प्रत्येक इंग्रजी वाक्यामध्ये कोणते ना कोणते प्रिपोजिशन असते. तर मी असं म्हणेन की इंग्रजीतील प्रिपोजिशन शिवाय इंग्रजी वाक्य तयार होऊ शकत नाही किंवा इंग्रजी आपण लिहू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक लहान तर मोठ्या वाक्यांमध्ये प्रिपोजिशन असतातच. मग नेमकं प्रिपोजिशन म्हणजे काय मराठीमध्ये? तर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. इंग्रजीतील प्रिपोजिशन ही नेहमी वाक्यात नाम आणि सर्वनाम सोबत येतात. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर नाऊन आणि प्रोनाऊन सोबत येतात. तर आज मी तुम्हाला जवळ-जवळ 70 ते 80 म्हणजे 70 किंवा 80 असे प्रिपोजिशन सांगणार आहे, की जे प्रिपोजिशन अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. चला तर मग पहिलं प्रिपोजिशन बघूया. अबाउट त्याचा मराठी अर्थ होतो बद्दल. अबोव च्यावर. अक्रॉस च्या पलीकडे. आफ्टर नंतर. अगेन्स्ट च्या विरुद्ध. अलॉंग च्या बाजूने. अमिड मध्ये. अमॉंग मध्ये अनेकांमध्ये. अराउंड भोवती. ॲज म्हणून प्रमाणे. ॲट मध्ये. बिफोर आधी. बिहाइंडच्या मागे. बिलोच्या खाली. बिसाइड बिसाइडच्या शेजारी. बिटवीनच्या मध्ये दोघांमध्ये. बियॉन्डच्या पलीकडे. बट पण. बाय द्वारे जवळ. कन्सर्निंग बद्दल किंवा संदर्भात. कन्सिडरिंग विचार करता. डिस्पाईट असताना असूनही. डाऊन खाली. ड्युरिंग दरम्यान. एक्सेप्ट वगळता सोडून. एक्सेप्ट फॉर वगळता केवळ. फ्रॉम पासून. जवळजवळ आपण एकूण 27 म्हणजे 27 प्रिपोजिशन पाहिलेली आहेत आणि प्रत्येक प्रिपोजिशनच्या मराठीत देखील अर्थ आपण पाहिलेला आहे. चला आता उर्वरित प्रिपोजिशन बघूया. 28 क्रमांकाचं. फॉर साठी. फॉलोइंग नंतर लगेच. फ्रॉम टू पासून पर्यंत. इन मध्ये. इनसाइड आतात. इनटू मध्ये आत. लाईक सारखे किंवा प्रमाणे. नियर जवळ. ऑफ चाचीचे. ऑफ पासून दूर. ऑन वर पृष्ठभागावर. ऑन टू वर आत ठेवणे. अपोजिट समोर विरुद्ध. आउट ऑफ बाहेर. आउटसाइड बाहेर. ओव्हर च्या वरून वर. पास्ट च्या पुढे. सिन्स पासून. थ्रू मधून. थ्रू आउट सगळीकडे. टील पर्यंत. टू कडेला साठी. टुवर्ड किंवा टुवर्ड्स कडेच्या दिशेने. अंडर खाली. अंडरनीथ खाली. अनलाईक सारखे नसलेले. अंटील जोपर्यंत तोपर्यंत. 54 पर्यंत आपण प्रिपोजिशन पाहिलेली आहेत. आता उर्वरित बघूया. बघा, प्रत्येक प्रिपोजिशनचा मी मराठीत अर्थ दिलेला आहे. अप म्हणजे वर. अपॉन म्हणजे वर आधाराने. व्हाया म्हणजे द्वारे मार्गे. विथ सोबत बरोबर. विदिनच्या आत. विदाऊट शिवाय. वूड रादर दॅन ऐवजी. इन फ्रंट ऑफ च्या समोर. इनस्पाईट ऑफ असूनही असून. बिकॉज ऑफ मुळे कारणामुळे. ड्यू टू मुळे मुळेच. अकॉर्डिंग टू नुसार. अहेड च्या पुढे. अपार्ट फ्रॉम व्यतिरिक्त. ॲज फॉर ज्याबद्दल. ॲज पर नुसार. ॲज वेल ॲज तसेच.
क्लोज टू जवळ, फार फ्रॉम दूर, इन्स्टिड ऑफ ऐवजी, नेक्स्ट टू च्या अगदी शेजारी, ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने, आउट ऑफ रिस्पेक्ट फॉर आदरापोटी, प्रायर टू आधी, थँक्स टू मुळे, ओविंग टू मुळे. तर एकूण आपण 80 म्हणजे 80 प्रिपोजिशन्स पाहिलेली आहेत. ती 80 प्रिपोजिशन्स आपण मराठी अर्थासहित पाहिलेली आहेत. ही 80 प्रिपोजिशन व्यवस्थित समजून लक्षात ठेवून इंग्रजी बोलण्यासाठी, इंग्रजी लिहिण्यासाठी, इंग्रजी वाचण्यासाठी आणि ग्रॅमॅटिकल इंग्लिश बोलण्यासाठी की लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी हे प्रिपोजिशन फार महत्त्वाचे असतात. इवन इयत्ता 5वी पासून तर 12वी पर्यंत, 12वी पासून तर स्पर्धा परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना अतिशय महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट आहे, टॉपिक आहे. आपल्याला समजलं असेल असं गृहीत धरतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.